ग्रामपंचायत आडगाव अंतर्गत गारमाळ येथे दसक्रिया शेड नसल्यामुळं जे काही दसक्रिया विधी ही पावसात होते, कारण त्वरित याच्यासाठी दसक्रिया विधी शेड बांधण्यात यावा. कारण गेल्या कित्येक वर्षापासून ह्याच पद्धतीने ह्या गावात असे उपक्रम राबवले जातात पावसात. कारण पाऊस खूप असतो, दसक्रिया विधी ही जी रीतिरिवाजानुसार होत नाही, कारण पाऊस खूप असतो आणि पावसात जर समजा ह्या अशा विधी करण्यात आल्या तर त्याची अडचण तयार होते. तरी आमची मागणी एवढीच आहे की दसक्रिया विधी शेड लवकरात लवकर कोणत्याही निधीतून बांधकाम करण्यात यावे. धन्यवाद. तर आपण बघतो प्रत्यक्षे या गावची दुर्मिळ परिस्थिती, पाणी आणि या पाण्यामध्ये एखादी विधी करणं खूप अवघड आहे. तर तालुक्यात अशा किती ग्रामपंचायत त्या ठिकाणी असे दसक्रिया विधी शेड नसते. तर या गोष्टीला सर्वस्व जबाबदार कोण? आपण बघूया, जिल्हा परिषद शाळा आहे. मागील सुद्धा काही दिवसापूर्वी ग्रामसेवक सरपंचाला सांगितलं होतं की या ठिकाणी विद्यार्थ्यांना पिण्याची पाण्याची सोय करून द्या, पण माझ्या बोलण्याचा त्यांच्यावर कोणताही इफेक्ट पडला नाही. तर BDO साहेबांनी या गोष्टीकडे खरोखर गंभीरतापूर्वक लक्ष देऊन आणि जे कोणी राजकीय नेते आहेत यांनीसुद्धा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. विद्यार्थ्यांना पाणीच नाही तर विद्यार्थ्यांची दिनचर्या कशी काही सुधरेल? तर याच्यात खरोखर ग्रामपंचायतचा रोल हा एक सक्षम पाहिजे, पण खरोखर दुर्लक्ष केलं. धन्यवाद. माननीय आमदार खासदार साहेब, आपण या गावासाठी खरोखर वेळेत वेळ काढून तुमचे PA पाठवा किंवा कुणीही किंवा ग्रामपंचायत स्तरावर मार्ग काढण्यात यावा. कारण या ठिकाणी दसक्रिया विधी करणं खूप अवघड आहे. आपण बघतो हे सर्व क्षेत्रे घेऊन पावसात एक जी अंतिम विधी असते दसक्रिया विधी, या विधीसाठी जमलेले आहेत. मग यांचा दोष हा आहे का? मतदान करतात, सर्व अपेक्षा तुमच्यावर ठेवतात आणि त्यांची अवस्था जर अशी असेल तर खरोखर एक कुठंतरी दुर्दैव आहे. आपण बघतो या अशा पद्धतीने उघड्यावर पावसात छत्रीखाली दसक्रिया विधी होत असेल तर खरोखर चिंताजनक विषय आहे. ग्रामपंचायतीने याच्याकडे खरोखर लक्ष दिलं पाहिजे. आज या ठिकाणी दसक्रिया विधी अशी चालू असताना ते हे पावसाच्या परिस्थितीमुळे इथे सत्र्या घालून आणि असे किमान दसक्रिया विधी शेडसुद्धा होऊ शकत नाही असे मी कित्येक वेळा ग्रामपंचायतीला आणि सर्वांना सांगूनसुद्धा हे अशी परिस्थिती होती. तेव्हा दसक्रिया विधी शेड व्हावा अशी एक आमची विनंती आहे. माझे नाव राजेंद्र निंबारे, ग्रुप ग्रामपंचायत आडगाव अंतर्गत गारमाळ. इथं दसक्रिया विधी शेडची खूप गरज आहे. इथं पावसामुळं दसक्रिया विधी करण्यासाठी लोकांना बसायला जागा नाही, खूप त्रास होतो. तर तात्काळ कोणते तरी माध्यमातून इथं दसक्रिया विधी शेड उपलब्ध झाला पाहिजे. हीच आमची गावकऱ्यांची सगळ्यांची विनंती आहे. शासनाला, ग्रामपंचायतला, पूर्ण अधिकाऱ्यांना हीच विनंती आहे का लवकरात लवकर इथं दसक्रिया विधी शेड उपलब्ध करून द्यावा. तर माझी ग्रामपंचायतला पुन्हा एकदा विनंती असेल की लवकरात लवकर प्रोसिजर करून आणि दसक्रिया विधी विविध निधीमधून उपलब्ध करा. आमदार खासदारांना पत्र करा आणि या माध्यमातून प्रत्येक 5ही गावामध्ये दसक्रिया विधी शेड हा बांधला गेला पाहिजे. कारण ही अशी दूर अवस्था खरोखर चिंताजनक आहे. तर राजकारण करावं, पण एवढे खालच्या दर्जाचं नाही की जेणेकरून समाजावर अन्याय होईल. या समाज जो जंगलात राहतो, मग जंगलात राहतो त्यांचा गुन्हा आहे का? त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, अशा छोट्या छोट्या गोष्टी यांच्यासाठी पाहिजेत. आता आपण बघतो ही अंतविधी जी दसक्रियाची आहे याच्यासाठी ही पब्लिक जमली, तर चिंताजनक विषय आहे. तर सरसाई हा आदिवासी समाजावर अन्याय आहे. कारण यांच्या सुखसुविधा ज्या यांना दिल्या गेल्या पाहिजेत त्या अद्यापही यांना या गोष्टीपासून वंचित ठेवलेलं आहे. आदिवासी हा एक समाज असा आहे की त्यांच्या सुखसुविधासाठी ते तुमच्याशी लढत करणार नाही,
फक्त ते तुमच्यावर अपेक्षा करून असणार की आम्हाला कधी ना कधी याच्यातून हे बाहेर काढणार, पण आपण फक्त यांचा मतदानापुरताच वापर होतो. मंदिरं बांधता, समाज मंदिरं बांधता, पण दसक्रिया विधिशेड अगोदर ती पूर्ण करा, कारण ही महत्त्वाची एक बाब आहे आणि याच्यासाठी आपण खरोखर एक जबाबदार व्यक्ती म्हणून आमदार आणि खासदार साहेब आणि ग्रामपंचायत स्तरावर BDO साहेब यांनी सर्वांनी ही गंभीरतापूर्वक लक्ष दिलं पाहिजे. धन्यवाद.